नमस्ते मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामा सांगत असतात, हे बघा, मी सर्वांनी सांगत असतो की चांगली कर्मे करा, चांगली कामं करा. पण ते ऐकलं तर त्यांचं चांगलं होईल, नाही ऐकलं तर मग त्यांचं वाटेल ते बघून घेतील. बापू म्हणतो, मामा पण काही लोक ऐकतच नाहीत, त्यांचं काय करायचं मग? मामा म्हणतात, आता ऐकत नाहीत त्यांचं काय करणार? त्यांचं मग ते भोगतील त्यांचे कर्म, आणि जे ऐकतील ते त्यांचं चांगलंच होईल. आणि कसं आहे, भक्ती केलं, चांगलं कर्म केलं तर त्यांचं चांगलंच होत असतं. आणि तुम्ही असं कधी पाहिलं आहे का, जो वाईट कामं करत आहे त्याचं चांगलं झालं आहे, असं कधी पाहिलं आहे का? दत्तू म्हणतो, तसं नाही पाहिलं मामा आम्ही कधी. आतापर्यंत आम्ही तळावर इतके दिवस राहिलो, पण असं नाही पाहिलेलं. जे चांगले केले त्यांचं चांगलं झालं आहे, आणि जे वाईट करतात त्यांचं वाईटच होत आलेलं आहे मामा. बाप्या म्हणतो, मामा तुमचं ऐकायलाच पाहिजे सर्व, म्हणून मी सर्वांना सांगत असतो की मामाचं ऐकलं तर भलं होतं आहे. मामा म्हणतात, तू लय ऐकतोय बघ रे, जसं काय सगळं सांगितलेलं तू ऐकतच असतोस माझं. बापू म्हणतो, होय मामा, मी ऐकतोय सर्व तुमचं. मामा म्हणतात, जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगन तुला काय आहे ते, आता काय बोलत नाही तुला. पुढे आपण पाहतो, जे जादूटोणा करत असतात आबावरती, ते दोघेही म्हणत असतात की आपण जे काही केलं ते वाया गेलं सर्व. आता काय करायचं आपण पुढे? आता आपण असे काहीतरी करू की त्यांचं वाट लागलं पाहिजे, सगळं वाटोळं झालं पाहिजे त्यांचं. ते दोघेही तेच विचार करत बसलेले असतात. म्हणत असतात की आता मांत्रिकसुद्धा नाही आहे गावामध्ये, तो कोठे गेला कोणास ठाऊक. आणि आता आपण करायचं तरी काय, आणि कसं करायचं? आणि इतके दिवस केलं ते सर्व वाया गेलं, आबाला कायसुद्धा झालेलं नाही. आपण पाहिलं होतं की आता आबा राहणार नाही, त्याचं सगळं वाटोळं होईल, पण तसं काय बी झालेलं नाही. तो चांगलाच आहे, आणि आता मांत्रिकसुद्धा नाही. मग आता जायचं कोणाकडे आपण, आणि आता काय करायचं? असे ते दोघेही विचार करत बसलेले असतात. इकडे मामा सांगत असतात, शेजारच्या गावामध्ये लई धुमाकूळ चालू आहे, आणि तिकडे जाऊन या जरा. बापू म्हणतो, मामा काय समजलं नाही मला. मामा म्हणतात, आता तू समजून काय करणार आहेस? जे सांगितलं आहे ते कर, नको तिकडे डोसकं घालू नकोस तू. शेजारच्या वस्तीवर रामा राहतो, त्याला जाऊन सांगावं द्या, मामांकडे या असे त्याला सांगावं द्या. दत्तू म्हणतो, बरं ठीक आहे मामा, मी उद्या सकाळच्याला गेलं तर चालेल ना मामा? बाप्या म्हणतो, अरे दत्तू, आत्ता जायला काय होतं आत्ता जायचं. दत्तू म्हणतो, अरे आत्ता कसं शोधणार, अंधार झाला आहे, आणि कोणाला विचारणार? बाप्या म्हणतो, अरे तोंड दिलं आहे ना आपल्याला, विचारात जायचं मग, त्यात काय एवढं? मामा म्हणतात, अरे बाप्या, आत्ता काय गरज पडली तुला एवढी, उद्या सकाळी जावा की निवांत. बाप्या म्हणतो, बरं ठीक आहे मामा, उद्या सकाळच्याला निघतो मी मग. नाही तसं नाही मामा, जरा अर्जंट असेल तर मी लवकरात लवकर जातो, म्हणजे आपलं काम होईल. मामा म्हणतात, तसं काय बी नाही, तू उद्याच्याला जा, म्हणजे कसं आहे तिथली लोक तुला कळतील कसे आहेत काय आहेत, म्हणून तू उद्या सकाळी जा इथून. पुढे आपण पाहतो, जे जादूटोणा करत असतात ते आबाकडे येतात. हो सांगू लागतात, तुमचं जे काही भलं वाईट होत होतं ते सर्व आमच्यामुळे होत होतं. आम्ही तुमच्यावरती जादूटोणा केला होता, लिंबूदोरा केलं होतं, त्याच्यामुळे तुमचं सर्व असं झालं आहे. शेताला पीक येत नव्हतं, पाणी येत नव्हतं, ते सर्व आम्हीच केलं होतं, तुमचं वाटोळं होऊ दे म्हणून. आणि आबाचा जीवसुद्धा धोक्यात होता, आम्ही त्यांना मारायला पाहिलं होतं. आबाची पत्नी चिडते व बोलू लागते, तुम्हाला काय लाजा वगैरे वाटतात की नाही? तुम्ही असे कसे काय वागलात? आमच्यासोबत चांगलं बोलत होता, चांगले बोलून तुम्ही हे सर्व करत होता, हे बरं काय चांगलं नाही. ते आलेले दोघे म्हणतात, आम्हाला क्षमा करा, जे काही शिक्षा द्यायची असेल ते द्या, आम्ही इथेच आहे, आता आमचं चुकलं. आबा म्हणतो, आता आम्ही कोण शिक्षा देणार आहे तुम्हाला? शिक्षा देणारे देव आहेत, ते पाहून घेतील काय करायचं ते. आबाची पत्नी खूप भडकलेली असते, ती खूप ओरडू लागते, तुम्ही असे कसे वागलात वगैरे बोलून. आबा म्हणतो, आता जाऊ दे सोडते,
त्यांनी जे वागले त्यांचे कर्म त्यांना मिळतील, तू ते इतके नको काळजी करूस. ते दोघेही बोलू लागतात, तुमचं सर्व चांगलं चालत होतं, ते आम्हाला बघवत नव्हतं. तुमच्याकडे खूप पैसा येत होता, पीक चांगलं चालत होतं, ते आम्हाला बघवत नव्हतं. त्यामुळे हे आम्ही सर्व केलं. तुम्ही आम्हासनी काय बी शिक्षा द्याल ते आम्हाला चालेल. आबाची पत्नी म्हणते, तुम्ही हे सर्व सांगायला आला आहात, एक ते केलात आणि आता वरनंच सांगत आहात आणि आमच्या पुढं उभा आहात तुम्हाला काय वाटतं की नाही? आबा म्हणतो, आता ते जाऊ दे सर्व, शिक्षा देणारे देव आहेत, ते पाहून घेतील तुम्हाला काय करायचं ते, आणि तुम्ही जे काही केलं ते चांगलं नाही. पुढे आपण पाहतो, बापू गावामध्ये आलेला असतो व रामाला शोधण्यासाठी निघालेला असतो. तो सर्वांना विचारत असतो की रामाचं घर कोठे आहे. तसेच पुढे जातो आणि एकाला विचारतो की रामाचं घर कोठे आहे. त्याला एक जण रामाचं घर दाखवतो. त्याला रामाचं घर मिळतं. तो वाकून पाहत असतो तर घरामध्ये कोणीही नसतं. एक बाई येते शेजारीन. ती विचारू लागते, अहो काय करत आहात घरामध्ये, काय वाकून पाहत आहात? बापू म्हणतो, काय बी नाही, हे कोणाचं घर आहे? रामाचंच आहे ना. ती बोलते, होय रामाचं आहे, पण तुम्हासनी काय पाहिजे? तुम्ही ह्या गावचा तर वाटत नाही, कुठून आला आहात तुम्ही? असे ती विचारू लागते. ती बाई विचारते, तुम्ही कुठून आला आहात ते सांगा, आणि रामाचं काय सांगावं असेल तर मला सांगा, मी सांगन. बापू म्हणतो, ते काय नाही, राम भेटला तर मी त्याला सांगन ते, आणि तो कोठे गेला आहे ते सांगा, आणि कधी येईल हेही सांगा. ती बोलू लागते, ते शेतात गेले आहेत, तिकडे गेले तर तुम्हाला मिळेल, मला सांगावा द्या, मी सांगा त्यासनी काय असेल ते. बापू म्हणतो, नाही, मला ते त्यांनाच सांगायचं आहे, ते आल्यावर बघतो मग काय करायचं ते आता. असे बापू बोलतो व तिथून निघून लागतो. इकडे दत्तू म्हणत असतो, मामा बापू अजून आलेला नाही, त्याला घर मिळालं की नाही कोणास ठाऊक, आणि मिळालं नसेल त्याला, आता काय करायचं? मी जाऊ का मामा, पाहतो कुठे आहे तो. मामा म्हणतात, अरे तुला बी बापूसारखी सवय लागली आहे आता, सारखे येऊन विचारायची, नाही तिथं डोसकं घालायचे, कशाला पाहिजे रे तुला? तो काय करायचं ते करतो, गेला आहे नव्हतं तो आता. तेवढ्यात समोरून बापू येऊ लागतो. दत्तू म्हणतो, हे बघा मामा, समोरून तो येत आहे आता. बापू मामांजवळ येतो व तो म्हणू लागतो, मामा मी गावात तर गेलो होतो, रामाचं घरसुद्धा मिळालं, पण तो काही घरात नव्हता, माझी भेटच झाली नाही त्याची. मामा म्हणतात, मग तुला तो भेटलाच नाही का? होय मामा, तो भेटलाच नाही मला, असे बापू म्हणतो. पुढे बापू म्हणतो, मामा जरा अर्जंट असेल आणि काही सांगावं असेल तर परत जाऊ का मी? मामा म्हणतात, आता नको जायला, आता वेळच त्याची खराब आहे, त्याला काय करायचं आपण? सांगावं धाडण्यासाठी गेलं तर तो तिथे नाही. पुढे आपण पाहतो, रामा व त्याची पत्नी दोघेही शेतामध्ये बसलेले असतात. तेवढ्यात तिथे बाई येते व ती सांगू लागते, हो तुम्हाला शोधण्यासाठी कोणीतरी तुमच्या घरी आलं होतं व ते रामा कुठे आहेत असे म्हणत होते, व ते तुम्हासनीच काहीतरी बोलणार आहेत असे सांगितले. मी त्यांना विचारलं, मला काय असेल ते सांगा, मी जाऊन सांगावं देईन त्यासनी, पण ते बोलले की रामाचाला सांगणार आहे मी, बाकी कोणाला काहीही बोलणार नाही. आता रामाला प्रश्न पडतं की हा काय सांगणार आहे आणि हा कोण आहे, कुठून आला आहे, असे त्यांना प्रश्न पडतं. पुढे आपण पाहतो, भरमा व रत्नाबाई तळावर येत असतात. मामा म्हणतात, अरे तिकडे बघा, ते भरमा आणि रत्नाबाई खूप दिवसांनी तळावर येत आहेत. भरमा आणि रत्नाबाई दोघेही तळावर येतात. ते मामांचे पाया पडतात. मामा त्यांना बोलू लागतात, अरे खूप दिवस झालं तुम्ही तळावर आलेलं नाही, आता बरं वाटत आहे तुम्ही इथे आला म्हणून, तुम्ही नव्हता तर इथे करमत नव्हतं. ते म्हणू लागतात, होय मामा, आम्हीसुद्धा आता कुलूप लावून आलो आहे, आता इथेच राहणार आहोत आम्ही, आणि आता जगायचंही इथेच आणि मारायचंसुद्धाही इथेच. असे बोलताच मामा स्तब्ध राहतात व थोडं विचार करू लागतात. भरमा विचारू लागतो, मामा काय झालं, तुम्ही शांत राहिला, काहीही बोललेलं नाही. मामा म्हणतात, अरे काय बी नाही. पुढे मामा म्हणतात, अरे यासनी पाणी वगैरे द्या. बापू त्यासनी पाणी देतो. भरमा विचारतो, बापू कसं चाललं आहे सर्व, मेंढरं कशा आहेत आणि कसं काम चाललं आहे तळावरचं? बापू सांगू लागतो, सगळं काम चालत आहे चांगलं, आणि बरं झाला तुम्ही इथे आलात ते,
असे बापू म्हणतो. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.